नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सर्कल या धड्यावरचे जे काही बेसिक कन्सेप्ट्स आपण बघत होतो त्यातलाच पार्ट जो आहे प्रॅक्टिस सेट 3.3 च्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बघणार आहोत। याच्या अगोदरपर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 3.2 कव्हर केलेला आहे। या ठिकाणी ज्या कन्सेप्ट्स आहेत बेसिक ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। बघूयात आपण त्यातला पहिला पार्ट या ठिकाणी दिसतोय तुम्हाला, आर्क ऑफ अ सर्कल। बरोबर आहे, सर्कलचा आर्क बघायचा आपल्याला पहिल्यांदा। या ठिकाणी तुम्हाला जर एखादा सर्कल दिलेला असेल, आपण या ठिकाणी सर्कल घेतलेला आहे, या ठिकाणी याचा सेंटर पॉइंट ओ आहे। बरोबर आहे, आर्क कशाला म्हणायचं? वर्तुळ कंस म्हणतो आपण त्याला, वर्तुळ कंस म्हणतो आपण। बरोबर आहे, या वर्तुळ कंसाबद्दल ज्यावेळेस चर्चा करायची आपल्याला, म्हणजे वर्तुळ कंस म्हणजे नेमका काय असतो ते आपण या ठिकाणी बघतोय। जर एखादी आपण या ठिकाणी ही काढलेली काय आहे तुम्हाला आता निश्चितपणाने सांगता येतं, आपण बघितलेलं आहे। एबी ला काय म्हणू शकतो तुम्ही? बोला, एबी ला म्हणू शकता आपण कॉर्ड। बरोबर आहे, जीवा आहे सेंटर सर्कलवरचे एनी टू पॉइंट्स जॉइनिंग सेगमेंट जो असणार आहे त्या सेगमेंटला आपण म्हणत असतो कॉर्ड। बरोबर आहे। नेक्स्ट, मग या कॉर्डमुळे या सर्कलचे दोन पार्ट झालेले आहेत। बरोबर आहे, हा वरचा एक पार्ट दिसतोय तुम्हाला आणि एक खालचा एक पार्ट दिसतोय। या मध्ये असलेला अजून एक भाग या ठिकाणी लक्षात येतो, तो म्हणजे या कॉर्डमुळे, कॉर्ड एबी मुळे या सर्कलचा या शेप मध्ये झालेलं जे काही पेरिमीटर आहे किंवा तुम्ही म्हणू सर्क्युम्फरन्स म्हणू शकता, किंवा वर्तुळाचा परिघाचा जो हा इकडचा भाग आहे त्याला म्हणतोय आपण आर्क ऑफ अ सर्कल, वर्तुळ कंस। सेम या प्रकारचा तुम्हाला इकडच्याही बाजूला दिसतोय पार्ट, आणि हे जे दोन पार्ट्स तयार होतात त्या दोन पार्ट्सला आपण म्हणतो आर्क ऑफ अ सर्कल। बरोबर आहे, हा सर्क्युम्फरन्सच्या फॉर्म मध्ये असतोय, म्हणजेच आपण याला म्हणतोय परिघाच्या स्वरूपामध्ये असल्यामुळं याला आपण नाव देत असताना या ठिकाणी कधीही या ठिकाणी मधल्या पॉइंटला, म्हणजे या दोन पॉइंटच्या मध्ये एखादा कुठल्याही प्रकारचा एक पॉइंट घेत असतो। सपोज आपण इथे एक पी पॉइंट घेतलेला आहे आणि इथे एक समजा सपोज सी पॉइंट घेतलेला आहे। हे तीन पॉइंट्स मेजर म्हणजे मेनली आपण घेत असतो। याचं कारण असं आहे, कारण जर तुम्ही आपण अगोदरचा जर विचार केला तर त्याला आपण अशा पद्धतीने वाचू शकतो, आर्क ए पी बी असं आपण म्हणू शकतो याला, आर्क ए पी बी। जर हा पॉइंट आपण कॅन्सल केला तर आपल्याला यालाच असं म्हणावं लागेल, आर्क ए बी असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि आपण 2 डिजिटचं नाव सांगू शकता किंवा 3 डिजिटचं, परंतु जनरली जर ज्यावेळेस तुम्ही 2 डिजिट नाव सांगता त्यावेळेस त्याच्यामधून जे मेन्शन तुम्ही करताय त्यावेळेस फिक्स असं मेन्शन करता येणार नाही, कारण इथून जर असा पार्ट बघितला तो आर्क ए बी आहे, आणि इथून तुम्ही वरचा देखील जर पार्ट बघत असाल तर तो देखील आर्क ए बी या नावाने ओळखला जाणार आहे। बरोबर आहे, कारण दोन्ही नावानुसार तुम्हाला ही एकच नाव असल्यानं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं दोन्ही आर्क पैकी नेमका कोणता आर्क आहे। त्यामुळे आपण बेसिकली काय करत असतो, 3 डिजिट असलेलं नाव आपण या ठिकाणी सांगत असतो। त्यामुळे ए पी बी ज्यावेळेस मी आर्क सांगेन त्यावेळेस तुम्हाला तुमच्या समोर राहील फक्त आणि फक्त हा खालच्या बाजूचा आर्क। बरोबर आहे। सेम आपल्याला दुसरा जो आर्क दिसतोय तो आर्क आहे वरच्या बाजूचा, आणि ह्या वरच्या बाजूच्या आर्कला आपण नाव म्हणू शकता वर्तुळ कंस म्हणू शकता तुम्ही, किंवा कंस ए सी बी, आर्क ए सी बी या नावाने आपण ओळखतो। म्हणजे या पद्धतीने सिक्वेन्सने याच्या पुढचे पॉइंट्स घ्यायचे। ए च्या नंतर तुम्हाला सी दिसतं, सी च्या नंतर बी दिसतं, त्याच्यामुळे ए सी बी या नावाचा आर्क आहे असं आपण म्हणू शकतो। त्याला इंडिकेट करण्यासाठी या पद्धतीने तुम्ही त्याला डिनोट करू शकता। नेक्स्ट आहे याच्या पुढे दुसरा पार्ट आहे, या इथं जी दिसते तुम्हाला कॉर्ड ए बी, या कॉर्ड ए बी मुळे या सर्कलचे 2 पार्ट झालेले आहेत। बरोबर आहे, सेंटर ओ असलेल्या सर्कलला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करता आलेला आहे। या कॉर्ड ए बी मुळे, या जीवा ए बी मुळे 2 पार्ट जे तयार झालेले आहेत, या 2 पार्ट्स ज्यावेळेस अशा पद्धतीचे असतात त्यावेळेस इथं तुम्हाला परत 2 कन्सेप्ट येतात। पहिली कन्सेप्ट म्हणजे मायनर आर्क, आणि दुसरा पार्ट येतो मेजर आर्क। 2 पार्ट्स। बरोबर आहे, मायनर आर्क म्हणजे ज्या आर्क मध्ये, आर्कच्या पार्ट मध्ये सर्कलचा सेंटर पॉइंट नसतो त्याला म्हणायचं आहे मायनर आर्क। बघा, हा इथून एवढा पार्ट घेतलो आपण आर्क म्हटल्यानंतर इकडचा खालचा भाग आलेला आहे, म्हणजे या पार्ट्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी काय दिसत नाही, सेंटर ऑफ अ सर्कल दिसते का? नाही, म्हणून या आर्कला तुम्ही म्हणायचं आहे मायनर आर्क। मग मायनर आर्क कोणता असेल तुमचा? मायनर आर्क असेल या 2 आर्क पैकी तुमचा ए पी बी हा जो आर्क आहे या आर्कला आपण म्हणतोय मायनर आर्क। बरोबर आहे,
सिमिलरली तुम्हाला आता मेजर आर्कची डेफिनेशन सांगता येते. ती मेजर आर्कची डेफिनेशन असणार आहे ज्या पार्टमध्ये या सर्कलचा सेंटर पॉइंट असणार आहे. म्हणजे आता ह्या वरच्या पार्टमध्ये तुम्हाला निश्चितपणानं हा काय दिसतोय, सेंटर ऑफ अ सर्कल दिसतोय, आणि तो सेंटर ऑफ सर्कल ज्या पार्टमध्ये आहे त्या पार्टला आपण म्हणत असतो मेजर आर्क. आणि हा मेजर आर्क असेल तुमचा, या ठिकाणी सांगू शकाल तुम्ही, तो दुसरा आहे ACB या प्रकारचा. बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण कन्सेप्ट कोणकोणत्या बघितलेले आहेत. एक आर्क म्हणजे काय बघितलं, त्यानंतर आर्कला कशा पद्धतीने डिनोट केलं जातं, आणि त्यासोबतच आपण बघितलेला पार्ट म्हणजे मायनर आर्क आणि मेजर आर्क, या दोन कन्सेप्ट बघितलेले आहेत. नेक्स्ट पुढे बघायचं आपल्याला तर सेंट्रल अँगल. याच्याशी सोबत येणार आहे आपल्याला सेंट्रल अँगल. याच्यामध्ये देखील तुम्हाला एक सर्कल काढावं लागेल. याचं सेंटर पॉइंट आपण O घेतलेला आहे, आणि या सेंटर पॉइंट पासून जो काढलेला आर्क आहे, सॉरी अँगल आहे, त्या अँगलला म्हटलं जातं सेंटर ऑफ सेंट्रल अँगल म्हटलं जातं. बरोबर आहे. AOB म्हणजे सर्कलवरचे कुठलेही दोन पॉइंट्स हे त्या अँगलच्या दोन आर्म्सवर असले पाहिजेत, दोन बाजूंवर. त्याचे काही आपल्याला अँगल घेतलेला आहे त्या अँगलच्या दोन साइड्सवर ह्या सर्कलचे दोन पॉइंट्स असले पाहिजे, आणि त्या अँगलचा वर्टेक्स पॉइंट जर आपल्या सेंटर पॉइंटवर असेल सर्कलच्या, तर त्या अँगलला आपण म्हणत असतो सेंट्रल ऑफ अँगल. बरोबर आहे. सेंट्रल अँगल असं आपण त्याला इंडिकेट करत असतो. म्हणजे या डायग्राम मध्ये तुम्हाला अँगल AOB हा जो दिसतोय, हा अँगल AOB हा सेंट्रल अँगल आपण म्हणतो याला. बरोबर आहे. सेंट्रल अँगलची डेफिनेशन तुम्हाला समजलेली असेल. सेंटर हा जो आहे तो कुठं असला पाहिजे, म्हणजे वर्टेक्स पॉइंट ऑफ अ अँगल, वर्टेक्स पॉइंट ऑफ अ अँगल is on the center point of a circle, center point of a circle, then the angle is called as central angle. बरोबर आहे. या पद्धतीनं हा पार्ट तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. नेक्स्ट पुढे आपल्याला पुढचा एक पार्ट बघायचा आहे, आणि तो पार्ट असेल तुमचा तो मेजर ऑफ आर्क. मेजर ऑफ आर्क, वर्तुळ कंसाचे माप म्हणतो आपण याला. बरोबर आहे. वर्तुळ कंसाचे माप म्हणजेच काय असतं बघा बरं, या ठिकाणी जो तुम्हाला अँगल दिलेला असणार आहे त्या अँगल मध्ये याच्यामध्ये चार कन्सेप्ट येतात. बरोबर आहे. आर्क म्हणजे आपण शिकलेला आहे. समजा सपोज आताच्या प्रकारेच आपण एक सर्कल घेतला, हा सर्कल आहे, याचा सेंटर पॉइंट O आहे. यामध्ये आपण इंडिकेट करणार आहोत तो पार्ट म्हणजे आपल्याला असेल, तर समजा इथं दोन आर्क काढणार आहोत आपण. हा AB, इथे घेतला पॉइंट C, आणि इकडचा पॉइंट आहे D. म्हणजे दोन आर्क्स लक्षात आलेले आहेत, आणि इथे एक अँगल काढतोय आपण. तो अँगल असेल AOC. बरोबर आहे. म्हणजे सेंट्रल अँगल आलेला आहे. इथं मेजर आर्क तुम्हाला दिसतोय, आणि मायनर आर्क, ह्या तीनही कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी समजतात. बरोबर आहे. या तीन कन्सेप्टचा विचार करून आपण आता सांगणार आहोत की मेजर ऑफ आर्क काय असतं. या आर्कचं मेजर समजा पहिल्यांदा आपण सपोज करूयात, हा जो मायनर आर्क आहे, मायनर आर्क तुमचा असेल ABC. बरोबर आहे. मेजर ऑफ मायनर आर्क, मेजर ऑफ मायनर आर्क, मायनर आर्क कोणता असेल मग तुमचा सांगू शकता तुम्ही ABC. या ABC या मेजर अँगलचं मेजर असणार आहे, याच्याशी करस्पॉन्डिंग असलेला जो सेंट्रल अँगल आहे त्या सेंट्रल अँगलशी इक्वल असणार आहे. मग याच्याशी करस्पॉन्डिंग असलेला कोणता येतो बघा बरं. या ठिकाणी आपण लक्षात घेतलेला आहे, हा जो सेंट्रल अँगल आहे या अँगलला आपल्याला म्हणतोय याच्याशी करस्पॉन्डिंग असलेला आहे. म्हणजे याच्याशी इंटरसेप्ट केलेला अँगल दिसतोय आपल्याला. देअरफॉर मेजर ऑफ अँगल तुमचा असेल कशाशी इक्वल, AOC शी. म्हणजे AOCचं जेवढं माप असणार आहे तेवढंच माप ह्या मेजर ऑफ आर्कचं असणार आहे. कोणत्या आर्कचं? मायनर जो आर्क आहे त्या मायनर आर्कचं मेजर या सेंट्रल अँगलशी इक्वल असणार आहे. पहिला पार्ट झालेला आहे. सेकंड पार्ट आहे आपला. या सेकंड पार्ट मध्ये आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे पार्ट कोणता असणार आहे, मेजर ऑफ मायनर आर्कच्या ऐवजी आता मेजर आर्क असणार. आता तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की आता जर आपण या कंप्लीट सर्कलचं जर मेजर म्हटलात तर ते असणार आहे 360 डिग्री. जर कंप्लीट सर्कल म्हटलात तर ते असणार आहे 360 डिग्री.
बरोबर आहे. आपल्याला माहिती असतं सर्कलचं, कंप्लीट सर्कलचं जर मेजर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे या सेंट्रल अँगलचा जर विचार केला तर तो किती डिग्रीचा असतो, 360 डिग्रीचा असतो. देअरफॉर आपल्याला सांगता येतं मेजर ऑफ मेजर आर्क, मेजर आर्कचंच मेजर असणार आहे. मेजर आर्क कोणता आहे मग या ठिकाणी आपण काढलेला या डायग्राम मध्ये ADC हा मेजर आर्क आहे आणि त्याचं मेजर असणार आहे 360 डिग्री मायनस. आता याचं मेजर आपल्याला माहिती आहे की मायनर आर्कचं मेजर हे त्याच्याशी करस्पॉन्डिंग असलेल्या सेंट्रल अँगलशी आहे आणि ते समजा तुम्हाला माहिती झालेलं असेल तर तुम्ही रिमेनिंग जो राहिलेला तुमचा मेजर आर्क आहे त्याचं मेजर तुम्ही काढू शकता. म्हणून देअरफॉर आपल्याला सांगता येतं 360 डिग्री मायनस मेजर ऑफ मेजर आर्क, सॉरी मायनर आर्क म्हणावं लागेल. मेजर आर्क काढतोय की आपण, देअरफॉर मेजर ऑफ मायनर आर्क हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरा पार्ट बघितला आपण. नेक्स्ट आपल्याला तिसरा पार्ट या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे असणार आहे आपला तिसरा पार्ट मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क म्हणतोय आपण, बरोबर आहे. मेजर ऑफ हे क्वेश्चन्स देखील तुम्हाला 1 मार्क साठी विचारले जाऊ शकतात. मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क, सेमी सर्क्युलर आर्कचं मेजर काय असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मी तुम्हाला म्हटलं की कंप्लीट सर्कलचं मेजर किती असतं, 360 डिग्री. मग आता अर्ध्या सर्कलचं किती असणार, सेमी सर्कलचं आर्क, सेमी सर्क्युलर आर्कचं किती असणार आहे, 180 डिग्री. आणि हेच तुम्हाला या ठिकाणी याचं मेजर असणार आहे, हे आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट आता फोर्थ तुम्ही सांगू शकता. फोर्थ मध्ये तुम्हाला लक्षात येतं तो पार्ट म्हणजे असेल तुमचा कोणता, मेजर ऑफ कंप्लीट सर्क्युलर आर्क किंवा कंप्लीट सर्कल म्हणू शकता तुम्ही. सर्क्युलर आर्क किती असणार आहे आता हा तुम्ही निश्चितपणाने सांगू शकता हा किती असेल, 360 डिग्री. या प्रकारच्या 4 प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. आपण बघितलेले अगोदरचे मेजर आर्क, मायनर आर्क, आर्क म्हणजे काय, सेंट्रल अँगल म्हणजे काय आणि त्या मेजर ऑफ आर्क वर्तुळ कंसाचे माप, या 4 कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आलेल्या असतील तर आपण आता जाऊयात आणखी काही इन्फॉर्मेशन कडे, ते आपण बघूयात. या ठिकाणी दुसरा पार्ट म्हणजे यातला आपल्याला बघायचं आहे कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क. आर्कशी संबंधित बघितलं, आता आपल्याला दुसरा पार्ट बघायचा आहे की कॉन्ग्रुएन्स ऑफ अ आर्क. आर्कचं कॉन्ग्रुएन्स कधी असतात आपल्याला शिकलेलं, बरोबर आहे. आपल्याला बघा या ठिकाणी 2 म्हणजे इथे एक अँगल म्हणजे डायग्राम दिसते, या डायग्राम मध्ये तुम्हाला 2 वेगवेगळे अँगल्स दिसतात किंवा तुम्हाला या डायग्राम मध्ये आणखी एक पार्ट दिसतो म्हणजे आर्क पण दिसतात, बरोबर. आर्क AB हा मायनर आर्क, आर्क BC हा एक मायनर आर्क आहे. मेजर आर्क तुम्हाला दिसतो आर्क AC या प्रकारे, ठीक आहे, किंवा ABC असाही आर्क तुम्हाला या ठिकाणी सांगता येतो. आपल्याला कॉन्ग्रुएन्स आर्क सांगायचा आहे आणि या ठिकाणी कॉन्ग्रुएन्स आर्क सांगत असताना इफ 2 आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर्स अँड रेडाय ऑफ इक्वल, बरोबर आहे. 2 पार्ट्स इक्वल पाहिजेत. बघा या ठिकाणी डायग्राम मध्ये तर दिसतेच आपल्याला. समजा सपोज मी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की एक सर्कल आहे या पद्धतीचा आणि दुसरा एक सर्कल म्हणजे याच्यापेक्षा पण थोडा मोठा काढला आणि या ठिकाणी सांगितलं की हा काय आहे, आर्क म्हणजे असा काढलेला अँगल आपण किती, हा समजा सपोज 110 डिग्रीचा आहे. सेम इथं पण काढलेला आहे आर्क 110 डिग्रीचा, सेम, बरोबर आहे. आणि या ठिकाणी आपण नाव दिले, समजा हा O आहे, हा P सेंटर असलेला सर्कल आहे. या ठिकाणी A, B आणि C हा आर्क आहे, ठीक आहे. नेक्स्ट इथं जो आहे तुमचा P, Q आणि R या प्रकारचा आर्क आहे. इथं समजा आपण आता P दिलेला आहे सेंटर, म्हणजे समजा आपण हा B करूयात किंवा अशा पद्धतीने कुठलाही असं आपल्याला आर्कशी संबंध आहे. मग मला सांगा बरं मेजर ऑफ आर्क ABC किती असणार आहे, आर्क ABC इज इक्वल टू सेंट्रल अँगलचं जेवढं माप असतं तेवढंच माप असणार आहे याचं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सांगू शकता हा किती असणार आहे, 110 डिग्री, ठीक आहे. दुसरा आहे मेजर ऑफ आर्क, तुमचा दुसरा कोणता आहे, या दुसऱ्या डायग्राम मध्ये PQR चं सांगा आणि या PQR चं मेजर असणार आहे, हे पण तुम्ही सांगू शकता 110 डिग्री आहे. का असं आहे याचंही रिझन असणार आहे, याच्याशी सेंट्रल अँगल करस्पॉन्डिंग असलेला 110 डिग्रीचा. म्हणून या दोघांचा विचार केला तर हे दोघांचे मेजर्स कसे आहेत, इक्वल आहेत. मग इक्वल जर असतील तर त्याला आपल्याला लगेचच नाही असं नाही म्हणता येणार की ते दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. याला असं नाही म्हणू शकत आपण मेजर ऑफ आर्क
तुमचा कोणता आहे, ABC इज कॉन्ग्रेंट टू मेजर ऑफ आर्क PQR असं पण म्हणू शकत नाही. याचं कारण काय आहे बघा, लक्षात घ्या, थोडा पार्ट समजून घ्या. याचं कारण असं का बरं, कारण हे तर इक्वल दिसतंय तर तुम्ही इक्वल का नाही म्हणत, तर त्याचं असं कारण आहे. तुम्हाला हा सर्कल बघितलं तर तो तुम्हाला वरच्या सर्कल पेक्षा छोटा दिसतो. आर्क म्हणजेच काय आहे असं आपण शिकलेलो आहोत, हा इथून इथपर्यंतचा पार्ट म्हणजे आर्क असतो. ठीक आहे. नेक्स्ट इथं पण सेम, इथून इथपर्यंतचा पार्ट म्हणजे आर्क असतो. जरी या ठिकाणी 110 डिग्री दोन्ही आर्कचं मेजर येत असेल, जर तुम्ही याला कट करून अशाच पद्धतीने सरळ आपण लिहिला ABC, जर त्याला सरळ केला तर या ठिकाणी तुम्ही सांगू शकता याची लेंथ असलेली जी आहे ती निश्चितच या PQR या लेंथ पेक्षा कशी येणार आहे, जास्त येणार आहे. डायग्राम मध्येच बघितलं तर तुम्ही समजू शकता. तुम्हाला जरी या दोघांचे मेजर्स इक्वल असले तरी तुम्ही याला जर असे आपण याला कट केलं आणि सरळ जर करण्याचा प्रयत्न केला तर ABC ही जी लेंथ असणार आहे या PQR लेंथ पेक्षा जास्त असणार आहे. आणि मग जास्त किंवा लहान मोठेपणा जर असेल त्यांच्यामध्ये तर आपण त्याला कॉन्ग्रंट म्हणू शकतो का बरं, नाही. कॉन्ग्रंटचा अर्थ असा आहे की दोन्ही सेम असले पाहिजेत, ॲज इट इज, जशाच तसे असले पाहिजेत. आणि या ठिकाणी तुम्हाला ते जशाच तसे दिसत नाहीत. आणि त्यामुळं हे दोन्ही आर्क्सचं जरी मेजर इथं इक्वल येत असेल, त्या दोघांचे डिग्री जे आहे इक्वल येत असेल, तर फक्त तेवढी कंडिशन महत्वाची नाही. त्याच्यासाठी तुम्हाला त्या दोघांचं मेजर्स इक्वल पाहिजे आणि दुसरं म्हणजे रेडियस सेम असलं पाहिजे. रेडियस त्या दोन्ही सर्कलची सेम असली पाहिजे. या ठिकाणी आपण विचार केलेला होता, रेडियस डिफरंट होती. रेडियस जर डिफरंट असेल तर तुम्हाला या पद्धतीने सांगता येणार नाही. दोन पार्ट्स इक्वल असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल इथं या डायग्राम मध्ये जर विचार केला तर इथं एक थीटा दिसतो, इथं पण थीटा दिसतो, म्हणजे ह्या दोन्ही अँगलचं मेजर इक्वल आहे, सेम आहे, बरोबर आहे. मग इथं जो तयार होणारा तुमचा समजा मी म्हटलं APB हा आर्क आहे, ठीक आहे. आणि दुसरा आर्क आहे, याचं मेजर एवढं किती असणार, याचं थीटा म्हटल्यानंतर याचं पण किती असणार, थीटा. आणि इथं BQC हा जो आर्क आहे हा थीटा डिग्रीचा अँगल आहे, याचा सेंट्रल अँगल, म्हणजे याचं ही किती असणार आहे, थीटा. आणि या दोघांची रेडियस सेम आहे म्हणून याला जर तुम्ही कट करून सरळ केलात तर याचं जेवढं मेजर असणार आहे, लेंथ असणार आहे, तेवढीच ॲज इट इज लेंथ तुम्हाला BQC ची पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी त्या दोन आर्क्सला आपण काय म्हणू शकता, कॉन्ग्रंट म्हणू शकता. परंतु या इथे दिलेले जे दोन आर्क्स आपण बघितलेले आहेत त्यांना मात्र त्यांची रेडियस डिफरंट असल्या कारणानं त्या दोघांना आपल्याला कॉन्ग्रंट आर्क असं आपल्याला म्हणता येणार नाही. ठीक आहे. हा झालेला आहे बेसिक पार्ट, तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट आता आपण पुढचा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे इन द ॲडजॉइनिंग फिगर अँगल AOB अँड अँगल BOC इज इक्वल टू काय दिलेलं आहे, थीटा. दोघांचं मेजर्स थीटा दिले दिसतोय आपल्याला. अँड OB अँड OC, ह्या AO असेल, OB असेल किंवा OC असेल, हे इक्वल दिलेले आहेत, म्हणजे रेडियस पण इक्वल आहे. आणि देअरफॉर आपल्याला सांगितलेलं आहे आर्क AB अँड आर्क BC, इथं जे दोन आर्क्स आहेत हे दोन आर्क्स कॉन्ग्रंट आहेत. याचं रिझन सांगता येतं, रेडियस सेम आहेत दोन्ही, जे काही आर्क्स घेतलेले आहेत त्याच्याशी करस्पॉन्डिंग असलेले रेडियस इक्वल आहेत. आणि त्या दोन्ही आर्क्सचं मेजर पण इक्वल आहे, कारण त्या दोघांशी संबंधित असलेले सेंट्रल अँगल्स इक्वल मेजर्सचे आहेत. दोन्ही पार्ट्समुळे आपल्याला कॉन्ग्रंट आर्क असं सांगता येतं. दुसरं आहे प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स, बरोबर. आर्क्सच्या संबंधित आपल्याला काय करायचं आहे, तर मेजर्सची ऍडिशन करण्याची प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी बघायचं. या ठिकाणी परत तुम्हाला एक सेकंड डायग्राम दिसतं. या दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला वेगवेगळे पॉइंट्स या सर्कलवर पाहायला मिळतात. PQRST या प्रकारचे वेगवेगळे डिफरंट आपल्याला 5 पॉइंट्स दिसतात. आणि या पॉइंट म्हणजे 5 पॉइंट्स पासून तुम्हाला वेगवेगळे आर्क सांगता येतात. फॉर एक्झाम्पल आर्क तुमचा PQ आहे, नेक्स्ट QR आहे किंवा PQR असा मोठाही आर्क आपण सांगू शकता. नेक्स्ट आर्क तुमचा QS आहे, सॉरी RS आहे. RS हा एवढा छोटा पण सांगता येतो किंवा QRS हा मोठा सांगता येईल किंवा PQS किंवा PRS अशा पद्धतीनं तुम्ही याला वेगवेगळ्या नावानं ओळखू शकता किंवा अशा वेगवेगळ्या आर्क्सच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे आर्क्स हे तुम्हाला सांगता येतात, बरोबर आहे. मग त्यापैकी आता यांची मेजर्सची प्रॉपर्टी, ॲडिशनची प्रॉपर्टी काय सांगते आपण या ठिकाणी बघूयात. इथं इन द ॲडजॉइनिंग फिगर पॉइंट PQRST आर
कॉन्सायक्लिक पॉइंट्स, बरोबर आहे, एकाच सर्कलवर असलेले हे पॉइंट्स आहेत, बरोबर आहे. एकाच सर्कलवर पॉइंट्स असतील तर त्याला कॉन्सायक्लिक पॉइंट्स आपण म्हणत असतो, बरोबर आहे. आर्क्स पी क्यू आर, बघा कुठलेही दोन आर्क्स घेऊ शकता. सपोज मी म्हटलं आता हा आर्क आहे पी क्यू आर, दुसरा एक आर्क आपण घेतो या ठिकाणी, पुढचाच कंटिन्यू करूयात. एक आर्क घेतला पी क्यू आर, आर्क पी क्यू आर, आणि दुसरा आर्क आपण पुढे कंटिन्यू करतो. पी पासून क्यू पासून आर पर्यंत गेलो, आता आर पासून एस पासून टी पर्यंतचा पार्ट घेऊया. कुठलेही घेऊ शकता आपण. सपोज आर्क घेतला कोणता, आर एस टी, बरोबर आहे. या दोघांची जर तुम्हाला ऍडिशन करायची असेल, सम करायची असेल, तर ती करता येईल का बरं आपल्याला? तर निश्चितपणानं त्याच्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्या दोघांची ऍडिशन करता येते. प्रॉपर्टी काय सांगते तुम्हाला, जर तुम्ही दोन आर्क्स घेत असाल तर त्या दोन आर्क्स मध्ये म्हणजे मॅक्झिमम 1 पॉइंट काय असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे. मिनिमम म्हणा किंवा मॅक्झिमम, ओनली 1 पॉइंट्स इज कॉमन पॉइंट्स ऑन बोथ आर्क्स, देन वी कॅन ऍड दिस टू आर्क्स, बरोबर आहे. जर तुम्हाला दोन आर्क्स कॉमन म्हणजे दोन आर्क्स मध्ये एक पॉइंट कॉमन असेल तर मग या ठिकाणी पी क्यू आर घेतलं म्हणजे इथपर्यंत झाला, याचा संबंध संपला पहिल्या आर्कचा, बरोबर आहे, इथे घेतलेला. नेक्स्ट दुसरा आर्क जो घेतोय आपण, या आर पासून स्टार्ट करतोय, आर एस टी म्हणजे आर ला घेतला आपण, म्हणजे आर हा जो पॉइंट आहे ते दोन्ही आर्क मध्ये येतोय, बरोबर आहे. आणि फक्त एकच पॉइंट त्या ठिकाणी कॉमन आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला लिहिता येतं या दोघांची ऍडिशन. तुम्ही या दोघांची ऍडिशन केलात तर आर्क असेल तुमचा, यापासून सुरुवात केलेली आहे म्हणजे पी आलेला आहे. आता या मधल्यापैकी कुठलाही एक पॉइंट तुम्ही घेऊ शकता आणि आपण घेऊयात हा मध्ये कॉमन असलेलाच पॉइंट घेऊयात, आर घेतला आणि हा एंड कुठं होतोय, लास्ट तुमचा टी पर्यंत येतोय, म्हणजे या दोघांची ऍडिशन केलात तर तुमचा आर्क होतोय कोणता, पी आर टी. हा कशा पद्धतीने सांगितलं लक्षात आला. ही आहे बेसिक प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स. दोन आर्क्सची ऍडिशन करण्यासाठीची ही बेसिक प्रॉपर्टी आहे, ठीक आहे. दुसरा पार्ट आहे याच्यामध्ये, हे असे ऍडिशन करता येते हो, पण करता येत नाही अशी कोणती असणार आहे प्रॉपर्टी याच्यामध्ये किंवा काय सांगणार आहे. तर ज्या वेळेस मी तुम्हाला म्हटलं ऍड करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, 1 पॉइंट कॉमन असला पाहिजे. ओनली 1 पॉइंट्स इज कॉमन. मी जर म्हटलं दुसरा एक प्रॉपर्टी बघूयात, मेजर ऑफ आर्क घेतला आपण, समजा मेजर ऑफ आर्क पी क्यू आर पहिला घेतला, पी क्यू आर, आणि याच्यामध्ये मला ऍड करायचं आहे मेजर ऑफ आर्क. आर्कला पण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता. आर्क कोणता घेतला, क्यू आर एस, क्यू आर एस. बघा दोन आर्क्स तुम्हाला समजतात का, बघा एक पहिला आर्क घेतला पी क्यू आर घेतलेला इथून इथपर्यंतचा, दुसरा आर्क त्यामध्ये ऍड करत असताना आपण घेतलेला क्यू आर एस, म्हणजे क्यू आर एस परत तुमचा क्यू आर एस इथून इथपर्यंत येतो. मग मला सांगा बरं याच्यामध्ये एकच पॉइंट कॉमन येतोय का बरं? नाही. याच्यामध्ये कॉमन येणारे पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी समजतात. ते बघा या ठिकाणी असे आहेत, या क्यू पासूनचे इथून इथपर्यंतचे पॉइंट जे आहेत हे दोघांमध्ये कॉमन आहे, बरोबर आहे. दोघांमध्ये कॉमन कसं, ज्यावेळेस तुम्ही पी क्यू आर चा विचार करता त्यावेळेस तुम्हाला क्यू पासून आर पर्यंत तुम्ही जातायच की, आणि त्याच्यानंतर स्टार्ट कुठं करताय तुम्ही, क्यू आर एस, म्हणजे क्यू आर एस मध्ये स्टार्ट करत असताना इथून इथपर्यंतचा पार्ट जो आहे तो तुमचा कसा येतोय, कॉमन येतोय. आणि त्या कारणामुळे आपल्याला काय सांगता येतो, ते दोघांची ऍडिशन करता येत नाही, दोघांची बेरीज तुम्हाला करता येत नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये एकच पॉइंट कॉमन नसल्यामुळं तुम्हाला या दोघांची ऍडिशन करता येत नाही. अशा प्रकारे ही प्रॉपर्टी तुम्हाला सांगण्याचं काम करते. लक्षात येते का मग तुम्हाला प्रॉपर्टी ऑफ सम मेजर्स ऑफ आर्क्स या प्रकारची प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी बघायचं होतं, ते आपण बघितलेली आहे. नेक्स्ट पुढे आपल्याला जाता येईल. पुढचा पार्ट या ठिकाणी दिसतोय तुम्हाला, थिअरम आहे. हा थिअरम काय आहे, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड ऑफ अ सर्कल और कॉन्ग्रुएंट सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट. बेसिक आहे हा, तुम्हाला बेसिक थिअरम म्हणता येईल, परंतु इम्पॉर्टंट आहे. याच्यावर क्वेश्चन्स तुम्हाला निश्चित पाहायला मिळतात. थिअरम प्रूफ करण्यासाठी पण अवघड असं काही नाही, सोपाच थिअरम आहे. मे बी एक्झाममध्ये विचारलाच तर तुम्हाला सोडवता यायला पाहिजे, परंतु चान्सेस कमी आहेत हा थिअरम तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्याचे. परंतु याच्यावर डेफिनेटली एखादा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये असू शकतो. त्यामुळं आपण बघणार आहोत हा थिअरम काय आहे तो. इथे सांगितलेला आहे करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड. जर दोन कॉर्ड्स तुमच्या कॉन्ग्रुएंट असतील, बघा फॉर एक्झाम्पल ही एक कॉर्ड आहे आणि इथे एक दिसते तुम्हाला, दोन कॉर्ड्स दिसतात. ह्या दोन कॉर्ड्स काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील असं म्हटलेलं आहे. म्हणजे पी क्यूचं डिस्टन्स आणि एस आरचं डिस्टन्स हे कॉन्ग्रुएंट आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे.
देन नेक्स्ट पुढे काय म्हटलेलं आहे, ऑफ अ सर्कल और कॉन्ग्रंट सर्कल, एकाच सर्कलचे असतील किंवा कॉन्ग्रंट सर्कलचे असतील म्हटलंय. या ठिकाणी डायग्राम मध्ये तुम्हाला एकाच सर्कलचे दिसतात, बरोबर आहे. कॉन्ग्रंट सर्कल पण असले तर त्याची रेडियस सेमच असणार आहे, बस दुसरं काहीच नाही. आणि इथे करस्पॉन्डिंग आर्क्स आर कॉन्ग्रंट म्हटलेलं आहे, बरोबर. मग याच्याशी संबंधित असलेले या कॉर्डशी संबंधित जर कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर त्याच्याशी करस्पॉन्डिंग असलेले आर्क्स पण या ठिकाणी कॉन्ग्रंट असणार आहेत. बघा हे पी क्यू कॉन्ग्रंट आहे, कुणाशी म्हणजे याच्याशी करस्पॉन्डिंग असलेला आर्क कोणता येतो तुमचा, हा इथं असलेला आर्क म्हणजेच तुमचा पी एम क्यू हा एक आर्क येतो. नेक्स्ट इकडचा जो तुम्हाला दिलेली कॉर्ड आहे जी की कॉन्ग्रंट आहे तुमचे पी क्यू शी, याच्याशी करस्पॉन्डिंग असलेला आर्क कोणता येतोय तर तुमचा हा एस एन आर येतोय, बरोबर आहे. दोन पार्ट्स लक्षात आलेले आहेत तुम्हाला. म्हणजेच हा थेरम प्रूफ करायचा असेल तर पहिल्यांदा आपण गिवन लिहू शकता. गिवन मध्ये काय सांगू शकता बरं तुम्ही, गिवन मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन सांगू शकता. दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये इन अ सेंटर, स्टार्टिंग आपली जनरल असणार आहे, इन अ सर्कल विथ सेंटर इज, याचं सेंटर असणार आहे आपलं सेंटर इज पॉइंट ओ. याचं स्टार्टिंग आपल्याला अशा पद्धतीने करता यायला पाहिजे. याच्यामध्ये काय आहे आपल्याला सांगितलेलं, टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट म्हटलेलं आहे. गिवन पार्ट मध्ये आपल्याला सांगता येतं कॉर्ड असेल तुमची, कॉर्ड कोणती आहे, एक कॉर्ड पी क्यू आहे म्हणजे हे पी क्यू कॉन्ग्रंट आहे. दुसरी कॉर्ड कोणत्या कॉर्डशी कॉन्ग्रंट आहे, एस आर शी कॉन्ग्रंट आहे म्हणजेच कॉर्ड एस आर आपण लिहिलेला. देन नेक्स्ट गिवन झाल्यानंतर टू प्रूव्ह लिहितोय आपण. या टू प्रूव्हच्या पार्ट मध्ये आपल्याला लिहिता येत असतं तो पार्ट आहे आपला. देनच्या पुढचा पार्ट म्हणजेच काय असणार आहे, देन द करस्पॉन्डिंग आर्क्स आर कॉन्ग्रंट, त्याच्याशी करस्पॉन्डिंग असलेले आर्क कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. देअरफॉर आपल्याला लिहिता येतं कॉर्ड कोणता आहे तुमचा, कॉर्ड आर्क लिहायचे आहेत. मेजर ऑफ आर्क असेल तुमचा पी एम क्यू इज कॉन्ग्रंट दाखवायचे आपल्याला कुणाला, मेजर ऑफ आर्क असेल तुमचा कोणता, एस एन आर, बरोबर आहे. हे दोन पार्ट्स तुम्हाला कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. हे करण्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत. कन्स्ट्रक्शन तुमचं असणार आहे, काय करायचं आपल्याला, हे दोन पार्ट्स कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी तुम्हाला हे असलेले इथे रेडियस जे आहेत हे जॉईंट करून घ्यायचं आहे. खरं तर हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं नाही, म्हणजे किती रेडियस काढल्यात, ओ पी, ओ क्यू, ओ आर आणि ओ एस हे आपण जॉईंट करायचं आहे. म्हणून आपण कन्स्ट्रक्शन मध्ये लिहितोय जॉईंट रेडियस किंवा जॉईंट रेडाय असं म्हणू शकता. कोणकोणते आहेत, ओ पी, नेक्स्ट आहे ओ क्यू, नेक्स्ट आहे अजून कोणतं ओ आर अँड लास्ट आहे ओ एस. हे जॉईंट केलेलं आहे, बस दुसरं काही नाही केलेलं आपण. आता या आर्कचा कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे बरं, हे दोन आर्कचा संबंध, मेजर ऑफ आर्क कधी काढता येतो तुम्हाला, त्याच्याशी करस्पॉन्डिंग आर्क अँगल्स म्हणजे सेंट्रल अँगल्स तुम्हाला माहिती असतील, कारण याचं मेजर आणि याचं मेजर इक्वल असतो. म्हणजे हे दोन अँगल्स जर तुम्ही कॉन्ग्रंट दाखवलात तर तुमचे हे दोन आर्क्स पण काय होणार आहेत, बाय डिफॉल्ट कॉन्ग्रंट होणार आहेत. मग तुम्हाला निश्चितपणाने सांगता येतं की हे दोन अँगल्स कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी इथं जे दोन ट्रायंगल्स तयार होतात बघा, मी एक नंबरचा ट्रायंगल लिहितो इथं आणि हा 2 नंबरचा ट्रायंगल्स. हे दोन ट्रायंगल्स जर तुम्ही कॉन्ग्रंट दाखवण्याचा प्रयत्न केलात किंवा जर तुम्हाला ते दाखवता आलेत तर तुम्ही निश्चितपणाने हे दोन्ही जे ट्रायंगल्स कॉन्ग्रंट असल्यामुळे त्याच्या करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे ते सेंट्रल अँगल्स कॉन्ग्रंट दाखवू शकता, एकरूप दाखवू शकता. आणि ते जर दोन अँगल कॉन्ग्रंट असतील तर त्याच्याशी करस्पॉन्डिंग असलेले हे आर्क्स पण बाय डिफॉल्ट कॉन्ग्रंट होणार आहेत. देअरफॉर प्रूफ मध्ये मग आपण लिहित असताना हा विचार करून सांगणार आहोत, तो म्हणजे काय आहे, इन अ ट्रायंगल, दोन ट्रायंगल्स म्हणजे एक पहिला ट्रायंगल आहे ओ पी क्यू, ट्रायंगल ओ पी क्यू, अँड दुसरा ट्रायंगल असेल तुमचा ओ आर एस, ट्रायंगल असेल तुमचा ओ आर एस. हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी गिवन इन्फॉर्मेशन मध्ये काय दिलेलं आहे, एक गिवन मध्ये सांगितलं हे दोन्ही साइड्स तुमच्या काय असणार आहेत, कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे आता या ट्रायंगलचा विचार केला तर तुम्हाला काय भेटणार आहेत त्या, तर ते दोन अँगल्स भेटणार, साइड्स भेटणार आहेत, करस्पॉन्डिंग साइड्स. देअरफॉर आपल्याला सांगता येतं साइड पी क्यू इज कॉन्ग्रंट टू काय असणार आहे, तुमची साइड आहे एस आर. हे कशावरून लिहिलं आपण, गिवन मध्ये दिलेलं आहे. सेम आता मात्र तुम्हाला ही साइड या साइडशी कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे का आहे याचं कारण तुम्हाला सांगता येतं, रेडियस ऑफ सेम सर्कल, एकाच सर्कलच्या काय आहेत त्या दोन्ही रेडियस आहेत. देअरफॉर आपल्याला सांगता येतं
OP इज इक्वल टू असणार आहे किंवा कॉन्ग्रंट असणार आहे OR शी, आणि दुसरा पार्ट हा पण पार्ट तुमचा कसा असणार आहे, इक्वल असणार आहे या पार्टशी. म्हणजे हे सगळ्या काय आहेत, रेडियस आहेत, ह्या 4 रेडियस आहेत. देअरफॉर आपल्याला सांगता येतं OQ इज कॉन्ग्रंट टू कुणाशी दाखवता येतं तुम्हाला, OS ची कॉन्ग्रंट दाखवता येतं. आणि या दोघांच्या पुढे आपण कॉमन लिहू शकता रेडाय ऑफ सेम सर्कल. एकाच सर्कलच्या काय आहेत त्या रेडियस आहेत, रेडाय ऑफ सेम सर्कल. आणि या ठिकाणी तुमचे एवढी इन्फॉर्मेशन पुरेशी आहे हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी. देअरफॉर ट्रायंगल असेल तुमचा OPQ इज कॉन्ग्रंट असणार आहे कुणाशी, ट्रायंगल ORS ची. आणि याचं कारण तुम्हाला सांगता येईल, कोणती टेस्ट म्हणता येईल, सगळ्या साइड्स आहेत म्हणजे SSS टेस्ट. आणि या दोन्ही या दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार आता आपल्याला लक्षात येतं की याचे करस्पॉन्डिंग अँगल्स पण कॉन्ग्रंट असणार आहेत. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते आहेत ते आपण या ठिकाणी लिहूयात. अँगल असणार आहे POQ इज कॉन्ग्रंट टू अँगल असणार आहे SOR, बरोबर आहे. आणि याच्याशी संबंधित असलेले मेजर ऑफ आर्क सांगता येतात. मग काय असणार आहे, देअरफॉर मेजर ऑफ आर्क कोणता आहे तुमचा, PMQ इज कॉन्ग्रंट टू मेजर ऑफ आर्क. दुसरा असेल तुमचा SNR, बरोबर आहे. आणि इथं हा पार्ट आपला प्रूफ झालेला आहे, सिद्ध झालेला आहे. आणि आपलं हा या पद्धतीनं हा थेरम आपण प्रूफ केलेला आहे. लक्षात येतं. अगदी सिमिलरली याचाच कॉन्व्हर्स आपल्याला बघता येतो. आणि तो कॉन्व्हर्स म्हणजे सेम अशाच प्रकारचा आहे. त्या कॉन्व्हर्स मध्ये काय सांगता येतं तुम्हाला, जर तुम्हाला आर्क्स जर एकाच सर्कलचे असतील किंवा कॉन्ग्रंट सर्कलचे असतील, ते जर कॉन्ग्रंट दिलेले असतील तर त्या आर्कशी करस्पॉन्डिंग असलेले अँगल म्हणजे कॉर्ड्स कशा असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत. हे देखील तुम्हाला सेम याच प्रकारे प्रूफ करता येतं, बरोबर आहे, दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट दाखवून. ठीक आहे, लक्षात येतं सगळ्यांना. नेक्स्ट आपण पुढचा पार्ट बघूयात. तो म्हणजे याच्याशी म्हणजे इथं दुसरा थेरम दिसतोय बघा, द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रंट आर्क बघा ऑफ अ कॉन्ग्रंट सर्कल्स आर कॉन्ग्रंट. इथं सेम सांगितलंय, कॉन्ग्रंट आर्कशी करस्पॉन्डिंग असलेले जे काही कॉर्ड्स आहेत ते देखील कॉन्ग्रंट असतात. म्हणजे याचाच कॉन्व्हर्स आहे. सिमिलरली तुम्हाला इथं परत दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत. तुम्ही कॉन्ग्रंट ट्रायंगल्स दिलेले आहेत म्हणजे याची रेडियस आणि याची रेडियस काय असणार आहे, इक्वल असणार आहे. यालाच तुम्हाला असंही प्रूफ करता येतं दोन वेगवेगळे सर्कल घेऊन. दोघांची रेडियस सेम आहे. इथं जसं तुम्ही सेम रेडाय ऑफ सेम सर्कलला होतात तसं इथं गिव्हन मध्ये तुम्हाला रेडियस सेमच येणार आहे. तिथं जसं तुम्हाला एस टेस्ट आली होती कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी दोन ट्रायंगल्स, इथं देखील तुम्हाला फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबरचे ट्रायंगल्स कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी SSS टेस्टच येणार आहे. परंतु हा आपल्याला इथं कॉन्व्हर्स दिलेला आहे आणि हा कॉन्व्हर्स तुम्हाला सेम सिमिलरली वरचा जो प्रूफ केलेला आहे अगदी त्या पद्धतीने प्रूफ करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट थेरम तुम्हाला याच्या पद्धतीचं फक्त सेपरेट ट्रायंगल्स दोन सर्कलची जी काही रेडियस आहे किंवा कॉन्ग्रंट सर्कल आहेत ते कॉन्ग्रंट सर्कल घेऊन तुम्हाला हाच थेरम प्रूफ करायचा आहे. थेरम बघा तोच आहे, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ अ कॉन्ग्रंट कॉर्ड ऑफ अ कॉन्ग्रंट सर्कल्स आर कॉन्ग्रंट, बरोबर आहे. म्हणजे जर कॉन्ग्रंट आर्क म्हणजे पहिल्यांदा सांगितलेलं कॉन्ग्रंट कॉर्ड जर दिलेले असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क्स पण कसे असतात, कॉन्ग्रंट असणार आहेत. फक्त याच्यासाठी काय सांगितलेलं आहे, सर्कल मात्र तुम्हाला दोन वेगवेगळे घेतलेले आहेत. आपण पाठीमागच्या याच्यामध्ये प्रूफ कसं केलं होतं, एकच सर्कल घेऊन प्रूफ केलेलं होतं, परंतु इथं दोन सर्कल घेऊन प्रूफ करायचं आहे. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे याची रेडियस R, याची रेडियस R1 किंवा तुम्हाला दोन्ही इक्वल आहेत आपल्याला सांगायचं आहे. कारण इथं सांगितलेलं आहे की कॉन्ग्रंट सर्कल आहेत, बरोबर आहे. रेडियस कॉन्ग्रंट असेल तर आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. सेम आहे. याच पार्टवर तुम्हाला आता प्रॅक्टिस सेट पुढचा जो असणार आहे 3.3 याच्यामधले क्वेश्चन्स बघायचे आहेत. आपण जो बघितलेला पार्ट आहे त्याच्यावर डिपेंड असलेले क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.